विद्यार्थी मित्रांनो, लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग या विषयासाठी भारतीय संसद, राष्ट्रपती आणि पंतप्रधान हा अत्यंत महत्वाचा आणि हक्काचे गुण मिळवून देणारा भाग आहे. त्यामुळे आजच्या या लेक्चरमध्ये आपण हे तिन्ही पॉइंट व्यवस्थितपणे डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर लॉ सीईटी 2027 ची प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी हा अतिशय महत्वाचा विषय आहे. भारतीय राज्यघटना आणि यामधील हे महत्वाचे टॉपिक्स आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या स्टडी डायरीज युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेनुसार आपल्या देशात संसदीय लोकशाही व्यवस्था म्हणजेच की पार्लियामेंटरी सिस्टीम स्वीकारण्यात आली आहे आणि या व्यवस्थेचे मुख्य 3 स्तंभ मिळून देशाचा कारभार चालवतात. कायदा तयार करणे आणि देशाचे नियंत्रण करणे यामध्ये राष्ट्रपती, संसद आणि पंतप्रधान यांची भूमिका सर्वात महत्वाची असते. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संसद ही 3 घटकांनी मिळून बनलेली आहे. पहिले आहे राष्ट्रपती, दुसरं आहे लोकसभा आणि तिसरं आहे राज्यसभा. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती हा सेक्शन बघणार आहोत. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण लोकसभा व राज्यसभा बघणार आहोत. त्यामुळे ही कंप्लीट व्हिडिओ सिरीज जी आहे तर तुम्ही बघत चला. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला रेग्युलरली व्हिडिओ मिळत राहतील. आणि मित्रांनो, तुमची प्रिपरेशन चांगल्या प्रकारे होण्यासाठी आम्ही लवकरात लवकर एक कंप्लीट कोर्स देखील लॉन्च करणार आहोत. त्यामुळे रेग्युलरली व्हिडिओ बघत चला आणि तुमचा अभ्यास व्यवस्थितपणे करा. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला भारतीय राज्यघटना या टॉपिक वरचा 5वा लेक्चर आहे आणि या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेच्या व्याख्यापासून व्यवस्थितपणे प्रत्येक टॉपिक घेतलेला आहे. तुम्ही जर मागचे लेक्चर बघितले नसतील तर नक्कीच बघा. त्याने काय होईल की तुमचा पहिल्यापासून भारतीय राज्यघटना हा जो टॉपिक आहे तो व्यवस्थितपणे कव्हर होईल. आणि मित्रांनो, लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या सेक्शन मध्ये तुम्हाला अधिकार कोणाकडे आहेत, कोणाची नेमणूक कोण करतो आणि राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्यातील कायदेशीर संबंध काय आहे यावर परीक्षेत प्रश्न विचारले जातात. आणि हा परिचय लक्षात येण्यासाठी तुम्हाला प्रिन्सिपल म्हणजे तत्व आणि फॅक्ट्स म्हणजेच की घटनेची माहिती असणे आवश्यक आहे. तर त्यासाठीच ही कंप्लीट सिरीज आपण चालू केलेली आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर ह्या गोष्टी माहिती असेल तर यावर येणारे प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. चला तर स्टार्ट करूया आपला आजचा लेक्चर. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघूया की भारतीय संसद म्हणजे नेमकं काय आणि यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. तर यामधील पहिला पॉइंट आहे, भारतीय संसद ही लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती या तिन्हींना मिळून तयार झालेली आहे, जे की आपण आत्ताच बघितलं. त्यानंतर आहे भारतीय लोकशाही पद्धतीमध्ये दुहेरी स्थान शासन व्यवस्थेला दिसून येते. यामध्ये केंद्राचा कारभार हा संस्थेमार्फत चालतो तर घटक राज्याचा कारभार हा राज्य विधिमंडळामार्फत चालतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचा आहे पॉइंट, केंद्राचा कारभार हा संस्थेमार्फत चालतो तर घटक राज्याचा कारभार हा राज्य विधिमंडळामार्फत चालतो. नेक्स्ट पॉइंट आहे, परंतु या दोन्ही प्रकारच्या राजकीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रपती हे पद संविधानाने तयार केलेले आहे. तर कोणत्या प्रकारच्या केंद्राचा कारभार आणि घटक राज्याचा कारभार या दोन्ही प्रकारच्या राजकीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रपती हे पद संविधानाने निवडलेले असते. तर आपण आता बघूया राष्ट्रपती पद कशा प्रकारे निवडतात. आणि मित्रांनो, राष्ट्रपतीचं काम काय आहे, राष्ट्रपतीचे कोणकोणते कार्य आहे, राष्ट्रपतीला दिलेले अधिकार कोणकोणते आहे, हे सर्व आपण आता डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती हे पद कशामध्ये म्हटलेले आहे, कोणत्या कलम मध्ये म्हटलेले आहे तर ते आपण बघूया. भारतीय घटनेच्या कलम 52 मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल असे म्हटलेले आहे. महत्वाचा पॉइंट आहे, परीक्षेत तुम्हाला विचारले जाऊ शकतो की कोणत्या कलम मध्ये असं लिहिलेलं आहे, असं म्हटलेलं आहे की भारताला एक राष्ट्रपती हवा. तर कलम 52 मध्ये असं लिहिलेलं आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे, भारताचे राष्ट्रपती पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे, परंतु ते नामधारी आहे. भारतीय संसदेचा प्रत्येक कायदा राष्ट्रपतीच्या सहीने तयार होत असतो. राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जातात. भारताचा राष्ट्रपती हा तिन्ही सेना दलांचा सेनापती असून घटक राज्याच्या राज्यकारभारावर देखील राज्यपालाच्या मार्फत त्याचे नियंत्रण असते. बघा, राष्ट्रपती जे आहे तर त्याचं राज्यपालाच्या मार्फत प्रत्येक ठिकाणी नियंत्रण असते असं यामध्ये सांगितलेलं आहे. तिन्ही सेनादल म्हणजे कोण,
आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांचा सेनापती कोण असतो? तर राष्ट्रपती. आता आपण बघूया राष्ट्रपती बनण्यासाठी कोणती पात्रता लागते आणि ही निवडणूक कशा पद्धतीने केली जाते. तर मित्रांनो, राष्ट्रपती पद साठी कोणती पात्रता तुमच्याकडे हवी? पहिला पॉइंट आहे, ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. त्यानंतर दुसरं आहे, त्या व्यक्तीने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावी. त्याचे नाव देशाच्या कोणत्याही मतदार यादीत असणे आवश्यक आहे आणि ती व्यक्ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्या व्यक्तीने पूर्ण केलेल्या असाव्यात. तर जो व्यक्ती या 5 पॉइंट मध्ये व्यवस्थितपणे बसेल त्याच्यामध्ये राष्ट्रपती बनण्याची पात्रता असते. त्यानंतर आता आपण बघूया की ही निवडणूक कशा पद्धतीने होते. तर मित्रांनो, भारताच्या राष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने होते. राष्ट्रपतीची निवड ही जनतेच्या प्रतिनिधी मार्फत आणि एकल संक्रमणीय पद्धतीनुसार होत असते, म्हणजेच की एकमताने होत असते. मित्रांनो, आता आपण बघूया भारताच्या राष्ट्रपतीचे प्रमुख कार्य व त्याचे अधिकार. आणि मित्रांनो, राष्ट्रपतीच्या अधिकारामध्ये पूर्ण 5 अधिकारांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये पहिला आहे कार्यकारी अधिकार, दुसरा आहे कायदेविषयक अधिकार, तिसरा आहे अर्थविषयक अधिकार, चौथा आहे न्यायविषयक अधिकार आणि पाचवा आहे आणीबाणी विषयक अधिकार. तर हे सर्व आपण वन बाय वन घेऊया. यामधील पहिला अधिकार आहे कार्यकारी अधिकार आणि यामध्ये सांगितले राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतो आणि पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसारच इतर मंत्र्यांची नेमणूक करत असतो. संसदेने केलेल्या सर्व कायद्याची अंमलबजावणी राष्ट्रपती करत असतो. राष्ट्रपती वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका देखील करतो आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी कोण? तर यामध्ये प्रामुख्याने महालेखापाल, महान्यायवादी, निवडणूक आयुक्त, केंद्रीय लोकसभेचे अध्यक्ष व सदस्य, बँकेचे गव्हर्नर, राज्यपाल यांची नेमणूक राष्ट्रपती करत असतो. आणि मित्रांनो, यामधील शेवटचा अधिकार आहे संरक्षणाच्या तिन्ही दलांचा, म्हणजेच की नौदल, वायुदल आणि भूदल यांचा सरसेनापती असल्यामुळे सैन्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या नेमणुका देखील राष्ट्रपती करत असतो. अशा प्रकारे हे झाले राष्ट्रपतीचे कार्यकारी अधिकार. आता आपण बघूया कायदेविषयक अधिकार कोणकोणते आहेत ते. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सांगितलंय वर्षातून किमान 2 वेळा तरी संसदेचे अधिवेशन बोलवतो. लोकसभा व राज्यसभा यांच्यात मतभेद झाल्यास संयुक्त अधिवेशन बोलवतो. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला संसदेपुढे अभिभाषण करतो व शासकीय ध्येय धोरण स्पष्ट करतो. संसदेच्या दोन्ही सभागृहात काही सदस्यांची नेमणूक देखील राष्ट्रपती करत असतो. संसदेने पास केलेल्या प्रत्येक विधेयकाला राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते. लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रत्येक विधेयकाला कोणाची संमती घ्यावी लागते. तर प्रत्येक विधेयकाला राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते. आता हे झाले कायदेविषयक अधिकार. त्यानंतर आहे अर्थविषयक अधिकार आणि यामध्ये सांगितलंय की राष्ट्रपतीची पूर्व संमती घेतल्याशिवाय कोणतेही अर्थ विधेयक संसदेपुढे मांडता येत नाही. पुरवणी अंदाजपत्रक संसदेपुढे मांडण्याची व्यवस्था राष्ट्रपती करतो आणि राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय सरकारला संसदेकडे अनुदानाची मागणी करता येत नाही. देशाच्या संचित निधीवर राष्ट्रपतींचे नियंत्रण असते. बघा, कोणतीही अनुदानाची मागणी करण्यासाठी तुम्हाला राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागणार आहे. आणि मित्रांनो, राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय तुम्हाला कोणतीच मागणी किंवा कोणतेच अर्थविषयक अधिकार घेता येणार नाही. त्यानंतर शेवटचा पॉइंट आहे अर्थविषयक अधिकार मधील केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यातील कर विषयक उत्पन्नाची वाटणी देखील राष्ट्रपती करतो. त्यानंतर यामधील चौथा अधिकार आहे न्यायविषयक अधिकार आणि यामध्ये सांगितले गुन्हेगारांना दया दाखविण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला आहे. लष्करी न्यायालयाने दिलेली शिक्षा ही कमी करण्याचा किंवा माफ करण्याचा देखील अधिकार राष्ट्रपतींना आहे. कायद्याच्या महत्वाच्या प्रश्नांबाबत ते सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला देखील घेतात. तर हे झाले न्यायविषयक अधिकार. त्यानंतर शेवटचा आहे आणीबाणी विषयक अधिकार आणि यामध्ये सांगितलंय भारतीय घटनेच्या 8व्या भागात कलम 352 ते 360
यामध्ये आणीबाणी विषयक तरतुदी दिलेल्या आहेत. आता खाली आपल्याला या कलम अंतर्गत काय दिलंय ते सांगितलंय. तर बघा, घटना कलम 352 नुसार बाह्य आक्रमण किंवा युद्धाच्या परिस्थितीत राज्याची सुरक्षितता धोक्यात आल्यास राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतो. यामध्ये दुसरा पॉइंट आहे, घटना कलम 356 नुसार एखाद्या घटक राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती तेथे आणीबाणी घोषित करतो. आणि तिसरा पॉइंट आहे, घटना कलम 360 नुसार संपूर्ण देशात किंवा विशिष्ट घटक राज्यात आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती तेथे आणीबाणी घोषित करू शकतो. लक्षात ठेवायचं आहे की राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार अधिकार आहे आणीबाणी घोषित करण्याचा. त्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला दिलाय की राष्ट्रपतीवरील महाभियोग कशा प्रकारे करता येईल. तर राष्ट्रपतींनी घटनेचा भंग केला किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल तर त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार संसदेला दिला आहे. राष्ट्रपतींवर महाभियोग प्रक्रिया 61व्या कलमात सांगितलेली आहे. आणि मित्रांनो, ही जी महाभियोग प्रक्रिया आहे तर ती 61व्या कलमामध्ये स्पष्टपणे सांगितलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण राष्ट्रपती बनण्यासाठी लागणारी पात्रता, निवडणूक पद्धती, राष्ट्रपतीचे कार्य व अधिकार या ठिकाणी पूर्णपणे बघितलेले आहेत. तर अशाच प्रकारे आता आपण बघूया पंतप्रधान निवड करण्याची पद्धत कशी आहे, पंतप्रधानचे अधिकार व कामे कोणकोणती आहेत, त्यांना लागणारी पात्रता कोणती आहेत आणि त्यांचे स्थान कोणते आहेत. तर अशा प्रकारे हे सर्व पॉइंट आपण 1 बाय 1 घेणार आहोत. तर व्यवस्थितपणे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघूया पंतप्रधान म्हणजे नेमकं काय आणि याची व्याख्या आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर यामध्ये सांगितलंय, पंतप्रधान हेच भारताच्या केंद्र शासनाचे वास्तव किंवा कार्यकारी प्रमुख असतात. केंद्र सरकारचा राज्यकारभार जरी राष्ट्रपतींच्या नावे चालविला जात असला तरी प्रत्यक्ष कार्यकारी सत्ता मात्र पंतप्रधानांच्या हातीच एकवटलेली असते. म्हणजेच की यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, सरकारचा जो राज्यकारभार आहे तो जरी राष्ट्रपती चालवत असेल तरी देखील या प्रत्येक कार्यकारी सत्तेवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे पंतप्रधानाच्या हातीच एकवटलेली असते. त्यानंतर आहे निवड, म्हणजेच की पंतप्रधान या पदाची निवड कशा पद्धतीने केली जाते. पंतप्रधानाची निवड लोकसभेच्या इच्छेवर अवलंबून असते. पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळाचे अस्तित्व लोकसभेतील बहुमतांच्या पाठिंब्यावरच असते आणि त्यामुळे जी व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा पाठिंबा मिळवू शकते अशाच व्यक्तीची राष्ट्रपतीकडून पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात येते. म्हणजेच यामध्ये बहुमताने निवड केली जाते. त्यामुळे जी व्यक्ती लोकसभेतील बहुमतांचा पाठिंबा मिळवू शकते तर अशाच व्यक्तींना पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात येते. तर हे झालं पंतप्रधान आणि त्यांची निवड. आता आपण बघूया की पंतप्रधानांचे अधिकार व कामे कोणकोणती आहेत ती. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिला पॉइंट आहे, पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळाची निर्मिती करतो. पंतप्रधानांच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती मंत्र्यांची नियुक्ती करतात. मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे स्थान पंतप्रधानांच्या इच्छेवर अवलंबून असते. दुसरा पॉइंट आहे, पंतप्रधानास भारताच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार मानले जाते. त्यांच्या सल्ल्यानुसारच आपल्या अधिकाराचा राष्ट्रपतींनी वापर करावायचा असतो. त्यानंतर तिसरा महत्वाचा पॉइंट आहे, केंद्र शासनाचा वास्तव कार्यकारी प्रमुख या नात्याने केंद्र सरकारची धोरणे ठरवणे व त्या धोरणाची अंमलबजावणी करणे ही पंतप्रधानांचीच जबाबदारी मानली जाते. चौथा पॉइंट दिलाय, पंतप्रधान हा लोकसभेचा नेता म्हणूनही काम करीत असतो, तसेच तो संपूर्ण देशाचा नेता असतो. तर अशा प्रकारे हे झाले पंतप्रधानाचे अधिकार व त्याची कामे. त्यानंतर आहे पात्रता, म्हणजेच की पंतप्रधान बनण्यासाठी कोणती पात्रता तुम्हाला लागते. तर यामध्ये सांगितलंय, एकतर ती व्यक्ती भारताची नागरिक असावी, तिच्या वयाची 25 वर्षे पूर्ण झालेली असावी आणि ती व्यक्ती लोकसभेची किंवा राज्यसभेची सदस्य असली पाहिजे. अशा प्रकारे जो व्यक्ती हा तिन्ही पॉइंट मध्ये फिक्स बसेल तर तो पंतप्रधान या पदासाठी पात्र ठरेल. त्यानंतर आपल्याला पंतप्रधान या सेक्शन मध्ये पुढचं दिलंय की पंतप्रधानाचे स्थान नेमके काय असते आणि यामध्ये सांगितलंय की पंतप्रधान हा समानातील पहिला
म्हणजेच फर्स्ट अमॉंग इक्वल्स असा मानला जातो आणि हे संसदीय व्यवस्थेचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. आणि यामध्येच आपल्याला पुढे सांगितलंय मंत्र्यांची निवड, खाते वाटप, बडतर्फी हे पंतप्रधानांचे अधिकार असतात. तो मंत्रिमंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. संपूर्ण मंत्रिमंडळावर त्यांचेच नियंत्रण चालते. राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांना जोडणारा दुवा म्हणून तो कार्य करत असतो. त्यानंतर यामधील शेवटचा आणि महत्वाचा पॉइंट आहे, लॉर्ड मोर्ले यांनी पंतप्रधानांचे वर्णन एका मंत्रिमंडळ रूपी कमानीची आधारभूत शिला यामध्ये असे वर्णन केले आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखालीच मंत्रिमंडळाचे कार्य हे चालत राहते. तर अशा प्रकारे आपण यामध्ये पंतप्रधानांची निवडणूक, पात्रता, पंतप्रधानांचे स्थान, त्यांचे कार्य व अधिकार या ठिकाणी पूर्णपणे बघितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग मधील राज्यघटना या टॉपिक मधील अतिशय महत्वाचा राष्ट्रपती पद आणि पंतप्रधान पद या दोन्ही विषयी सविस्तर माहिती बघितलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.